नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आवाज येतोय का माझा? ओके. ओके, ठीक आहे. थँक्यू. आज आपल्या या ठिकाणी अनालिसिसचं लेक्चर होणार आहे. कशा प्रकारे मुवमेंट राहील करन्सीमध्ये, गोल्डमध्ये, इंटरनॅशनल घडामोडी काय चालू आहेत. फंडामेंटल वरती काम करतायत का? फंडामेंटल काय चालू आहे आता? कोण सांगेल का आता फंडामेंटलचं काय इश्यू चालू आहे का? फंडामेंटल विषयी काय घडामोडी आहेत का आता सध्या? माहिती असेल तर चार्टमध्ये सांगा. न्यूज थोड्या चेक करत राहा. इस्रायल आणि सिरियाचं काय चालू आहे का पहा, गुगलवरती पहा. हम्म, ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. कुठल्या पेअरमध्ये अनालिसिस पाहिजे सांगा मला. गोल्ड ओव्हर सोल्ड. गोल्ड. सर जालनावरून बोलत आहे सर. ओके. आहे, आमची टूर आहे पा. 10 सिटीमध्ये टूर आहे. महाराष्ट्रामध्ये 10 सिटीमध्ये टूर आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तुम्हाला जर ते लोकेशन जवळ असेल, तुमच्या आसपास असेल, तर भेटायला येऊ शकता तुम्ही. 3 फिक्स आहेत. एक मुंबई आहे, एक नाशिक आहे आणि एक कोल्हापूर आहे. ठीक आहे, गोल्डचं प्रिडिक्शन पाहूया आपण. कोल्हापूर फिक्स आहे. डेट येईल तुम्हाला, डेट आणि टायमिंग येईल. ठीक आहे, अनालिसिस करताना सुरुवातीला आपण काय पाहतो? डेची टाइम फ्रेम, एका दिवसाची. आता एका दिवसाच्या टाइम फ्रेम मध्ये काय आहे पहा. या ठिकाणी टॉप काय दिलेला आहे मार्केटने? 3498. आणि जी विक दिलेली आहे ती कुठपर्यंत आहे? 3423. या ठिकाणपर्यंत विक आहे पहा मार्केटची. क्लिअर. ही आहे डेच्या टाइम फ्रेम मध्ये. म्हणजे काय? या ठिकाणपासून मार्केटने इथपर्यंत विक दिलेलं आहे, म्हणजे रिजेक्शन दिलेलं आहे पहा. याचा अर्थ काय आहे? अर्थ काय आहे? जी कॅन्डल या ठिकाणपासून स्टार्ट झाली त्याच ठिकाणी मार्केट आलेलं आहे आणि परत क्लोज झालेलं आहे. बरोबर. जर पाहायला गेलात आपण, तर हे पहा, ज्यावेळेस स्टार्ट झाली पहा कॅन्डलची, मार्केट खाली गेलेलं आहे, वरती आलेलं आहे, टच केलेलं आहे आणि परत खाली आलेलं आहे. जी विक दिसत आहे ती रिजेक्शन देत आहे तुम्हाला. रिजेक्शन सांगत आहे की हाय टच करून मार्केट परत खाली आलेलं आहे. ओके. हे झालं डेच्या टाइम फ्रेम मध्ये. इथं जर तुम्ही सप्लाय डिमांड जर या ठिकाणी ड्रॉ केला, तर कशा प्रकारे ड्रॉ होईल? सप्लाय डिमांड झोन. ओके. हा तुम्हाला व्यवस्थित सप्लाय डिमांड झोन दिसेल कशामध्ये? 4 तासामध्ये. 4 तासाची टाइम फ्रेम घ्या. इथे पहा, सप्लाय आणि डिमांड. बरोबर. या ठिकाणी मार्केट जो सप्लाय झोन आहे किती आहे? 3498 ते किती आहे? 3423. या रेंजमध्ये सप्लाय झोन आहे पहा. बरोबर. मग मार्केटने काय केलेलं आहे? मार्केट वरती गेलेलं आहे, या ठिकाणी सप्लाय घेतलेला आहे, खाली आलेला आहे, परत वरती गेला आहे, सप्लायला परत खाली आलेला आहे. या ठिकाणी मार्केटने डिमांड घेतलेली आहे. ओके, डिमांड घेतली, बाहेर ऍक्टिव्ह झाले आहेत आणि मार्केट परत वरती बाईंगला गेलेलं आहे. या झोनपर्यंत मार्केट आलेलं आहे, परत खाली आलेलं आहे पहा. आता परत वरती गेलेला आहे. ओके. पहिला जर सिनेरिओ तुम्ही पाहिलात तर हा आहे. हा फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड काय आहे? हा आहे. हा सेकंड. ओके. मार्केटने डिमांड घेतली, परत वरती गेलेले, टच केलेले. मग परत हा फर्स्ट सिनेरिओ आणि हा सेकंड. ओके. आता सेकंड प्रमाणे होईल का परत? जसं या ठिकाणी सेकंड प्रमाणे झालेलं आहे पहा. परत मार्केट या ठिकाणी डिमांडला गेलेलं आहे. असं होऊ शकतं का? परत मार्केट डिमांडला येऊ शकतं का इथपर्यंत? पॉसिबिलिटी कधी आहे?
4 तासामध्ये या ठिकाणी जर टाइम फ्रेम असेल तर कन्फर्मेशन आहे का? आता कन्फर्मेशन म्हणजे काय? इथं जर पाहायला गेलात तुम्ही, तर या ठिकाणी कुठला कॅन्डलस्टिक पॅटर्न झालेला आहे का? सांगा. जे विद्यार्थी असतील त्यांनी सांगा, या ठिकाणी कुठला कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला दिसत आहे का? की तो बनलेला आहे आणि एक कन्फर्मेशन कॅन्डल बनलेली आहे, मग मार्केट सेलिंगला जाऊ शकतं. मुंबई कुठे सर? मुंबईमध्ये लोकेशन देण्यात येईल पहा, सांगितलं जाईल. सातारा तुम्हाला, विदर्भात चालला आहे नागपूर आमचं. आपण त्याच्यावरती आपण थोड्या वेळाने चर्चा करूया. बेरी सिंगल फिंग, डॉजी कॅन्डल, बेरिश पेअरसिंग. ठीक आहे. हा जर तुम्ही इनगल्फिंग घेतला, ही ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल. इनगल्फिंग नंतर थर्ड कॅन्डल कन्फर्मेशन आहे का? नाही. फोर्थ आहे का? नाही. फिफ्थ, फिफ्थ जरी झाली तरी अॅक्युरेसी देणार नाही. बरोबर? जरी झाली तरी अॅक्युरेसी देणार नाही. त्याच्यामुळे 5वी कॅन्डल पाहिजे नाही आपल्याला. त्याच्यानंतरचा पॅटर्न कुठला दिसतोय? ही जी ग्रीन कॅन्डल आहे. त्याच्यानंतर ही कुठली आहे? रेड. आणि जर ही कॅन्डल जर या ग्रीनच्या खाली जर क्लोज झाली, तर आपण काय म्हणणार? हा बेरिश इनगल्फिंग आहे. आणि त्याच्यानंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल बनली पाहिजे. जी कन्फर्मेशन कॅन्डल आहे ती 3404च्या खाली क्लोज झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुमची सेल एंट्री होईल. 3404. क्लिअर? परंतु लक्षात घ्या, इस्रायल सिरियाचं लेटेस्ट न्यूज आहे, 1 तास झाला असेल. इस्रायलने सिरियावरती परत एकदा हल्ला केलेला आहे. फंडामेंटल आहे, टेक्निकल हे सांगतंय तुम्हाला. मग मार्केट कसं ऑपरेट होईल ते आपण कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. जर ती गोष्ट वाढते अजून, तर कदाचित परिणाम बाईंगचे पण असू शकतात. फंडामेंटलचे इश्यू आहे. 1 ते 2 तास झाले असेल पण. हे क्लिअर झालं? हे क्लिअर झालं का? तुम्हाला जर लॉंग टर्म पाहायचं असेल तर 30 मिनिटामध्ये नाही समजणार. 30 मिनिट लावूया. कुठला चॅनल पॅटर्न आहे हा? असेंडिंग. बरोबर? चढ आला, उतार येऊ शकतो. परंतु लगेच उतार येईल असं नाही म्हणायचं. आपल्याला एंट्री कुठे घ्यायची? या रेंजला. क्लिअर? रिटेस्टिंगला. बरोबर. वेट केलं पाहिजे, पेशन्स पाहिजेत पहा. आपल्याला ते तर निघत नाहीत. आपल्याला वाटतं लगेच एंट्री घेतली पाहिजे. मार्केट आहे ना. मार्केटला मीपणा नाही चालत. लक्षात घ्या. मीपणा चालत नाही मार्केटला. तुम्हाला मार्केटच्या टायमिंगनुसार ट्रेडिंग करावं लागणार आहे. तुमच्या टायमिंगनुसार म्हणल्यानंतर काय होईल माहिती आहे मग? हं? ही 30 मिनिटाची आहे. क्लिअर? दुसरी पेअर सांगा. 5 मिनिटमध्ये नाही करत आपण. 5 मिनिटमध्ये आपण शिकवलंच नाही. त्याच्यामुळे 5 मिनिटमध्ये आपण करणार पण नाही. आणि 5 मिनिटमध्ये जमत पण नाही. तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटमध्ये करावं लागेल.
किती सांगितलंय मी, 5 मिनिटांमध्ये कशी पॉसिबल आहे ट्रेडिंग? ओरडू सांगत आहे ना. 5 मिनिटांमध्ये पॉसिबलच नाहीत त्या गोष्टी. मग एकतर तुम्ही लेक्चर केलेलं नसेल, बरोबर? व्यवस्थित. 5 मिनिटांमध्ये करूच नका. सापडणार तुम्ही. लक्षात घ्या. स्कॅल्पिंग होते. हो, स्कॅल्पिंग होते, परंतु खूप खतरनाक स्कॅल्पिंग असते ते 5 मिनिट म्हणजे. एक तर स्कॅल्पिंग सक्सेसच नाही, त्यात 5 मिनिटांमध्ये. पॉसिबल नाही. डूब जाते. तेवढं आहे. USD JPY ठीक. US$ वर्सेस जापानीज येन. जापनीज येन. स्कॅल्पिंग का सक्सेस नाही? तुमच्याकडे टू व्हीलर आहे का? टू व्हीलर असेल आणि त्या टू व्हीलरला जर 150चं स्पीड असेल आणि तुम्हाला म्हटलं कंटिन्यू 150ने चालवा, ॲक्सिडेंट होणार नाही. काय वाटतंय? मी तर 1 मिनिटात देखील स्कॅल्पिंग करतो सर. मी तेच सांगतोय. तुम्ही 1 मिनिटामध्ये पण करू शकता, ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये नाही राहू शकत. करणं असं काय अवघड आहे तेव्हा? कुठं डोक्यावरती उभं राहायचंय तेव्हा? 1 मिनिटाची लावायची, ट्रेड घ्यायचा आहे. वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? हात चालवायचा आहे फक्त. परंतु नंतर इश्यू हा आहे, की तुम्ही ज्यावेळेस खूप मोठ्या रिस्कने काम करता ना, त्यावेळेस तुमची सायकॉलॉजी काम करत नाही. लाल होताना. ट्रेड पडला की लाल होणार. त्याच्यानंतर हृदयाचे ठोके वाढणार. बरोबर? त्याच्यामुळे हे जास्त दिवस काम नाही करत. रिस्क जादा असते स्कॅल्पिंगला आणि आपल्याला कमी रिस्कमध्ये काम करायचं आहे. डेचे टाईम फ्रेम पाहूया. तुम्हाला एनालिसिस असंच करायचं आहे. आता तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पाहताय, की मार्केट अशा पद्धतीने जाईल, हे होईल, ते होईल आणि इथं जर त्या ठिकाणी मोठा सपोर्ट असेल किंवा रेझिस्टन्स असेल मोठ्या टाईम फ्रेममध्ये, त्याप्रमाणेच मार्केट वर्क होणार आहे. 5 मिनिटाप्रमाणे नाही होणार. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं या गोष्टी सोडून द्या. स्कॅल्पिंग वगैरे स्कॅल्पिंग सक्सेस नाहीये. हा कुठला पॅटर्न आहे? सांगा. असेंडिंग, डिसेंडिंग कुठला आहे? कुठला ट्रायंगल आहे हा? असेंडिंग आहे का डिसेंडिंग आहे? डिसेंडिंग, डिसेंडिंग, डिसेंडिंग. बरं. आता याच्यामध्ये मार्केट कोणत्या डायरेक्शनला ब्रेकआउट देऊ शकतं? बाईंग साईडला. क्लिअर? ते तुम्हाला शिकवलेलं आहे. एंट्री कुठं होणार आपली? या ठिकाणी बाईंगची होणार. ही डेची टाइम फ्रेम आहे. लॉंग टर्म सांगत आहे. लक्षात घ्या. एका दिवसाला एक कॅन्डल बनते. डेच्या टाइम फ्रेममध्ये काय सांगितलंय मार्केटनी? की मार्केट अजून बाईंगला जाऊ शकतं वरती. मग आपण 4 तासावरती येऊया. 4 तासावरती त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नसणार आहे. हं? हा कुठला पॅटर्न आहे? सांगा. जे टचेस दिलेत ना त्याप्रमाणे ड्रॉ करा तुम्ही. टचेस ड्रॉ झाले पाहिजेत. लाईन तिरकी होते, वाकडी होते, मग सरळ करतो असं नाही. साइडवेज. बरोबर.
तर गोल्ड लॉंग टर्म मध्ये 3100च्या डिमांड झोन मध्ये येईल काय? येऊ शकतं. परंतु फंडामेंटल पाहणं खूप गरजेचं आहे पहा. मार्केट फंडामेंटली काम करतं आणि टेक्निकली पण करतं. परंतु ज्यावेळेस फंडामेंटली काम करेल त्यावेळेस टेक्निकली करणार नाही. अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये मार्केट सेलिंगला जर मोठे कॅन्डल बनवत असेल याचा अर्थ असा नाही की तिथून रिटर्न निघेल. हे लक्षात घ्या. हं? हे बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. साइडवेज आहे. मग साइडवेज मार्केट कुठल्या साइडला ब्रेकआउट देऊ शकतं? कोणत्या पण साइडला. ज्या साइडला ब्रेकआउट देईल त्या ठिकाणी एंट्री घ्या. आता जर तुम्हाला 1 तासामध्ये समजा 4 तासामध्ये समजतंय मार्केट साइडवेज आहे आणि डेच्या टाईम फ्रेममध्ये काय सांगतंय मार्केट तुम्हाला? डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा कंटिन्यूअस पॅटर्न आहे पहा. म्हणजेच काय बायिंगला जाऊ शकतो. म्हणजेच इथं पॉसिबिलिटी जास्त अशी आहे, जरी मार्केट इथं गेलं तरी इथून परत वरती येईल आणि असं बायिंगला जाऊ शकतं. समजतंय का? कारण डेने तुम्हाला कन्फर्मेशन दिलेलं आहे कशाचं? बायिंगचं. कन्फर्मेशन म्हणजे साइन दिलेला आहे. कन्फर्मेशन नाही म्हणता येणार. साइन दिलेला आहे की बायिंगला जाण्याचे चान्सेस आहेत. 4 तासामध्ये साइडवेज आहे. मग कुठल्या साइडला? तर बायिंग साइडला थोडं झुकतं माप आहे. ओके. मग आता तुमचा 30 मिनिट लावूया आपण. 30 मिनिटामध्ये लावूया आपण. 30 मिनिटामध्ये काय सांगतंय? डिसेंडिंग आहे. म्हणजे उतार आला म्हणजे काय येणार आहे? चढ येऊ शकतो. या ठिकाणी वेट करायचा. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जो कोणता बनायचा तो बनेल आणि त्याच्यानंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल. क्लिअर? क्लिअर झालं का? ओके. अजून कुठली पेअर सांगा? तुम्हाला एनालिसिस असाच करायचं. तुम्ही एनालिसिस शिकून घ्या. बीटीसी. बिटकॉइन. बिटकॉइन मध्ये काहीच कन्फर्मेशन नाही डेच्या टाइम फ्रेम मध्ये. ऑल टाइम हायला आहे ना? डेच्या टाइम फ्रेम मध्ये काहीच नाही. कारण ज्या ठिकाणी पाठीमागे हिस्ट्रीच नाही त्याच्यावरती आपण अनालिसिस काय करणार आहे? 4 तासामध्ये पहा. 4 तासामध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे. आता इथं फक्त हे म्हणू शकतो आपण की हा फ्लॅग पॅटर्न झालेला आहे. हा असा फ्लॅग पॅटर्न. क्लिअर? फ्लॅगमध्ये ट्रेडिंग कशी करायची माहित आहे तुम्हाला? 30 मिनिट काय सांगतंय? मार्केट साइडवेजच आहे. 30 मिनिट सांगत आहे. आणि फ्लॅग झालेला आहे. कशामध्ये? 4 तासामध्ये. क्लिअर? मग फ्लॅग नंतर एंट्री कशी घ्यायची माहित आहे बाईंग साइडला? अजून एवढी एनझेड-डी. यूएसडी तरी ठेवा त्याच्याबरोबर. तर एफ-ई-जी, ऑर्डर ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, यूज ड्रॉ करायचे. हा करू शकता. युरो यूएसडी ठीक आहे. डे
डे वरती आपल्याला काय करणार आहे, ट्रेंड कुठला आहे हे लक्षात घ्या. डे मध्ये पाहून तुम्हाला ट्रेड घेता येणार नाही, तुम्हाला अंदाज येणार आहे की ट्रेंड कोणता आहे पहा त्या ठिकाणी. रेजिस्टन्स आहे पहा वरून डेच्या टाइम फ्रेम मध्ये. हा थोडा असा वरती होऊ शकतो का? होऊ शकतो. या रेंजला रेजिस्टन्स आहे आणि इथं पाहायला गेलात तुम्ही, हा झोन आहे डिमांड्स. ओके, डेच्या टाइम फ्रेम मध्ये एवढं समजलं आपल्याला की पॉसिबिलिटी काय आहे मार्केटची. चार तासावरती या. कुठला चॅनल पॅटर्न आहे? असेंडिंग. चढ आला, उतार येऊ शकतो, इथून उतार येऊ शकतो, परंतु आफ्टर कन्फर्मेशन इथे एंट्री घ्यायची. 30 मिनिटाची लावूया. 30 मिनिटामध्ये काय आहे का? हा आहे डिसेंडिंग चॅनल पॅटर्न. ओके, हा आहे डिसेंडिंग चॅनल पॅटर्न. आणि आता याच्यानंतर मार्केट काय बनवतंय, ब्रेक झालेला आहे आणि मार्केट असेंडिंग चॅनल पॅटर्न बनवतंय. म्हणजेच कसा बनेल हा, अशा टाईपचा बनेल. आता याच्यामध्ये ट्रेडिंग कशी करायची तुम्हाला शिकवलेलं आहे, बरोबर. हा आहे 30 मिनिटाचा, परंतु याच्यामध्ये कॅन्डल किती आहेत ट्रेडिंग करण्यासारखे आहेत का सांगा? ही आहे चॉपी मार्केट, इथं तुम्हाला एंट्री घेता येणार नाही. त्याच्यामुळे 4 तासावरती तुम्ही लक्ष द्या. चॉपी मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री घेता येणार नाही, व्हॉल्यूम कमी असतो, त्या ठिकाणी वेट करायचा. क्लिअर? तुम्हाला 4 तासाच्या याच्यावरती तुम्ही ट्रेड करू शकता, इथे वेट करायचं. परंतु एंट्री कुठल्या रेंजला होईल तुमची, या रेंजला. हे लक्षात घ्या, हा असेंडिंग चॅनल पॅटर्न आहे. ब्रेकआउट त्या ठिकाणी मॅक्झिमम खालच्या साईडला देऊ शकतो मला. ETH USD, ते ETH वगैरे नका पाहू, इथेरियम वगैरे कशाला तसलं जायचं, तात्या काही बोललं की काही होतंय. करन्सी मार्केट ज्याची तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या लोकल कंपनीमध्ये जॉब लागला आणि टाटा कंपनीमध्ये जॉब लागला, कुठल्या कंपनीत काम करताल तुम्ही, लोकल का टाटा? कारण तुम्हाला माहिती आहे लोकलमध्ये काम केलं तर कधी आपल्याला टाटा बाय बाय होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही लोकलमध्ये काम नाहीत करणार, हे लक्षात घ्या. गोल्डवर अनालिसिस करा सर. सर केलेलं आहे सर, वेळात वेळ तुम्ही थोडा लवकर काढायला पाहिजे होता, झालेला आहे. गोल्ड पाठीमागे राहील का हो? सगळ्यात आधी तर गोल्ड आहे, सोनं आहे, सोनं आहे. अजून काही काही अडचण, काही क्वेश्चन असतील विचारू शकता तुम्ही. 22 ट्रिलियन, हे 22 ट्रिलियन काय? GBP USD, ठीक. अच्छा, गोल्डची मार्केट कॅप आहे का? ओके, काहीच अडचण नाही. आपल्याला किती ट्रिलियन काढायचं? GBP USD भेटले तर सगळे काढू म्हणून. GBP USD आणि युरो USD शक्यतो बरोबर चालतात, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एका पेअरमध्ये ट्रेड घ्या, नाही तर एकावरती बाय करता आणि एकावरती सेल करता, कंटिन्यू तेच दिसेल.
4 तासामध्ये असेंडिंग चॅनल पॅटर्न झालेला आहे पहा. पॉसिबिलिटी ही आहे, या ठिकाणी रिट्रेसमेंट घेऊन मार्केट सेल होऊ शकतं. मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? कॅन्डलस्टिक पॅटर्नचा वेट करावा लागणार. हे 4 तास सांगत आहे. आता 30 मिनिटावरती येऊन पहा तुम्ही. 30 मिनिटावरती काय आहे ट्रेड घेण्यासाठी? हे पहा, इथं जर पाहायला गेलात तर हा कुठला झोन आहे? परफेक्टली सप्लाय झोन आहे आणि खालून हा डिमांड क्रिएट करत आहे. क्लिअर? मार्केट सेलिंग आलेलं आहे. आलेलं आहे. इथून डिमांड घेतली मार्केट बायिंगला गेलेलं आहे. इथून सप्लाय घेतला मार्केट सेलिंगला आहे. तर इथून जर डिमांड झाली तर मार्केट सप्लायला टच आणि परत खाली. 4 तासाप्रमाणेच बरोबर 30 मिनिटं पण काम करत आहे. आता कोणाचे 5 मिनिटं होते एकदा लावतोच मी. तर सांगा 5 मिनिटामध्ये काय कळतंय? हं. समजेल का काय? नाही. त्याच्यामुळे 30 मिनिटाच्या खाली येऊ नका तुम्ही टाईम फ्रेमला. प्रॅक्टिस कमी पडते सर आमची. प्रॅक्टिस करा. एफ-व्ही-जी म्हणजे काय सर? फेअर व्हॅल्यू गॅप. तुम्हाला जे शिकवलंय तेवढंच करा. त्याच्या व्यतिरिक्त काही शिकण्याची गरज नाही. फक्त माइंडसेट, सायकॉलॉजी, रिस्क मॅनेजमेंट आणि प्रोसेसने काम करा. आपलं होतं असं जे महत्वाचं आहे ते देतं सोडून आणि भलतंच पाहत बसतो. तर तुम्ही खूप छान माहिती देताय. नेटवर्क प्रॉब्लेममुळे लवकर जॉइन होता आले नाही. ओके. लाईव्ह होत राहतील. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, एफ-व्ही-जी काय, एस-एम-सी काय, ह्या बाकीच्या गोष्टी ह्या पाहण्यापेक्षा आहेत ना, तुम्हाला जे शिकवलंय ना तेच व्यवस्थित करा आणि बाकी प्रोसेसने काम करा. जे 5 गोष्टी दिलेल्या आहेत महत्त्वाच्या प्रोसेसच्या, तेवढ्या जर फॉलो केल्या तर मी सांगतोय 100 ना 1000 1% प्रॉफिटमध्ये राहताल. मी सांगतोय ना तुम्हाला. तेवढ्याच फॉलो करा.